नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ ओमान हा पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ओमान. तर ओमान या देशाचा नुकताच ऑर्डर ऑफ ओमान हा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकूण 29 पुरस्कार आंतरराष्ट्रीय विदेशातले पुरस्कार झालेले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो ओमान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार ओमानचे सुलतान हैमत बिन तारिक यांनी प्रदान केला आहे. हा पुरस्कार डिसेंबर 2025मध्ये मस्कत म्हणजेच ओमानची राजधानी मस्कत या ठिकाणी देण्यात आला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो कशामुळे दिला जातो ते पाहूयात आपण. बघा, हा जो सन्मान आहे त्या परदेशी नेत्यांना दिला जातो ज्यांनी ओमान आणि संबंधित देशातील द्विपक्षीय संबंध मजबूत केले. तर यामध्ये ओमान बघा, हा जो पुरस्कार आहे तो ओमान आणि भारत या दोन देशांचे संबंध मजबूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान दिलेला आहे. ओके. तर बघा, ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा मिळालेला आत्तापर्यंतचा 29वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025च्या हुरून ग्लोबल 1000 अहवालामध्ये कोणत्या कंपनीने पहिले स्थान मिळवले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच NVIDIA ही जी कंपनी आहे त्याने नुकतेच 2025च्या हुरून ग्लोबल 1000 अहवालामध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकताच अविया इंद्र 2025 हा द्विपक्षीय हवाई सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रशिया. भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये अविया इंद्र 2025 हा जो द्विपक्षीय हवाई सराव आहे तो आयोजित केला जात असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक्झरसाइज अविया इंद्र 2025 ही द्विपक्षीय हवाई सराव भारत आणि रशियन फेडरेशन या देशाच्या हवाई दलांमध्ये आयोजित केला जात आहे आणि बघा, संयुक्त हवाई सराव 15 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान होणार आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश म्हणजे रक्षा सहकार्य, संयुक्त ऑपरेशन्स आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश. ओके. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन होणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. बघा, भारतामध्ये पहिले समर्पित वन म्हणजेच फॉरेस्ट विद्यापीठ उत्तर प्रदेश राज्यामध्ये गोरखपूर येथे स्थापन केले जाणार आहे. ओके. तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे हे स्थापन केले जात असून आणि हे जे विद्यापीठ आहे ते विशेषतः वनशास्त्र, जैवविविधता, पर्यावरण आणि संरक्षण विज्ञान यावर लक्ष केंद्रित करणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2026साठी ब्रिक्सच्या अध्यक्षपदी कोणता देश असणार आहे? बघा, 2026मधील ब्रिक्सचे अध्यक्षपद हे भारताकडे असणार आहे. ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे भारत. तर 2026चे ब्रिक्सचे अध्यक्षपद हे भारत करणार आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्सविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. याची स्थापना झाली होती 2006मध्ये आणि दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला आहे 2010मध्ये.
बघा याचे मुख्यालय आहे शांघाई, चीन या देशामध्ये. ओके. तर ब्रिक्सचा लॉंग फॉर्म होतो बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया आणि सी म्हणजे चायना म्हणजेच चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. ओके. तर असा याचा फुल फॉर्म होतो. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 कोणी जिंकला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 हा पॅरिस सेंट जर्मन यांनी जिंकला आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस सेंट जर्मन या टीमने फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 हा जिंकलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा विजेता आहे पॅरिस सेंट जर्मन आणि उपविजेता आहे फ्लॅमेंगो. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा, नासा या संस्थेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच जेरेड इसाकमन. ओके. जेरेड इसाकमन हे नुकतेच नासा या संस्थेचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. ओके. तर बघा नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. याची स्थापना झाली होती बघा 29 जुलै 1958 रोजी. ओके. आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका या देशामध्ये. ओके. अमेरिकी राजधानी वॉशिंग्टन DC येथे आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025मध्ये झारखंडने कोणत्या संघाला पराभूत करून विजय मिळवलेला आहे? ओके. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हरियाणा. तर हरियाणा या संघाला नुकतेच झारखंड या संघाने हरवले आहे आणि विजय मिळवला आहे. तर या कपाचं नाव आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025. यामध्ये झारखंडने विजय मिळवलेला आहे आणि उपविजेता राहिलेला आहे हरियाणा हा संघ. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी हा उपक्रम सुरू केला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी अमेरिका. तर अमेरिका या देशासोबत भारताने नुकताच इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका या देशाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि त्यांचे चलन आहे डॉलर. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा, शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच नितीन नबीन हे नुकतेच भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष बनलेले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.